ह्या साईडला ताई मका सोलून घेते. अजून मिरच्या चालणार आहे या भाजीच्या. आई ताई गेल्यात मासे पकडायला. आता त्यांनी बघू किती पकडल्यात. हे इतके मासे सापडल्यात. माशाचं कालवण. सकाळच्या वाजल्यात 9 आणि चहा पिऊन झालंय आता. तर समंता आहे. समंता तू चहा प्यायला ना पुढं बघ. आणि त्या साईडला शालू वांग्याची भाजी बनवती. इथं शालू बनवती वांग्याची भाजी. वांग्याची भाजी सुद्धा बनवणार आहे आणि या साईडला डाळ सुद्धा शिजून ठेवली, ती सुद्धा बनवायची आहे. आणि हे काय आहे? हे माशाचं कालवण आहे रात्रीचे. या साईडला आई बसले ना. एक कपड्याचे घड्या घातल्या. एवढा ढीग होता. काही एवढी थोडं बसले मी. बसले. कपड्यांची घडी घातली आईनी. तिकडं समानता अभ्यास करते. शाळेत चालली का? शाळेत चालली. काय करते तू? सकाळ धरून लय पाऊस पडत होता. आता थोडा उघडलाय. माशाला कुठंतरी जायला लागेल मासे मारायला. काय काय बनवते शालू? अजून मिरच्या चालणार आहे या भाजीच्या. पहिले मिरच्या तळून घेते. त्या थोड्या मोठ्या साईजच्या आहे ना. आणि मग वरण बनवायचं आहे. त्या साईडला समोसा भांडी घासायला बोलत तिकडं. भाजी झाली ना. हा, अजून काय काय बनवणार आहे? अजून वरण बनवणार आहे. कमी गॅस करती लवकर. समजता तू खाशी ना मिरची? भांडी घासायला बोलवत होती बाहेर. त्या साईडला भांडी सुद्धा ठेवल्या रुमेला मध्ये भरून. तिला बोलवायला या साईडला विहान आला. विहान आता वरण करून घेते मी. ह्या साईडला मिरच्या सुद्धा तळून झाल्यात हे बघा. आणि तिकडं भाजी सुद्धा झाली वांग्याची. आता वरण बनव. ह्या साईडला कढीपत्ता लसूण मिरची टाकून घेतली आणि इकडं टोमॅटो पण चिरून घेतला. आता तो पण टाकून घेते. तर शिजलंय चांगलं. आता डाळ टाकून घेते. मसुराची डाळ आहे, त्याच्यात वरण बनवणार आहे आज. त्या साईडला समजता आहे. रुसून बसली. काय झालं काय माहित. बसून नाही बसली. जोडती पेन जोडती. राग आलाय तिला. जोडती केच पेन लिहती. आता ह्यांना दिलंय वाढून भात. इकडं चांगलं लागतंय. मिरची पण आहे. मी घेतो जेवून आणि मग माशाला पण जायचंय. इकडे लंबर पण आहे. गुंडाळून घेतलं.
आता ह्यांना दिलंय वाढून, आता आम्ही पण जेवण घेतो. त्यासाठी चालू आहे का. समंताला पण लागली भूक आता, ती सुद्धा जेवण भात मागते. आता घरून आलोय डायरेक्ट नदीवरती. इकडं पुढं जायचंय मासे काढायला. आणि समंता पण आली. बघू आता गळाला मासे लागतात का नाही. पण इकडं पुढं रस्ता लई खराब झालाय, लई चिखल झालाय. एकदम नदीच्याच कडेने आहे रस्ता, पण लई चिखल झालाय. तर ही गाडी घेऊन जातोय तसं म्हणायला. आणि शालूला चालत यायला लागन. शालू येशील ना चालत. मी चालतच जाणार आहे. आणि आई ताई त्या आहेत तिकडं पुढे गेल्यात मासे पकडायला. आता त्यांनी बघू किती पकडल्यात, दाखवते तुम्हाला आम्ही. आता चालत हे गाडी घेऊन, गाडी काय माहित जाते का नाही. आता मी चालले चालत. पाऊस काय सारखाच येतो ह्या साईडला. आता तिकडं पुढं ह्या साईडला भात सुद्धा आहे लावलेला, त्या साईडला लावतात. आता जाईन का नाही गाडी तिकडं. चल बस गाडीवरती, हळूहळू जाऊ आता. कारण तर लई लांब जायचंय अजून आपल्याला. 1 किलोमीटर लांब असेल इथे. चल बस. आलोय आता, येऊन पोहोचलो इथं. आणि या साईडला बघा सगळे बसल्यात मासे काढायला. आता बघ किती काढलेत त्यांनी मासे, दाखवते तुम्हाला. ह्या साईडला लगेच गल बांधून घेतात. तिकडं मासे आहेत. ह्या साईडला सुद्धा काढलेत मासे, दाखवते तुम्हाला. हे बघा चिलापी बघा किती मोठी आहे, एकदमच मोठे साईजची. नदीला आलोय आम्ही इथं. आणि पाऊस सुद्धा लय जोरात आलाय, दाखवते तुम्हाला. बघा पाऊस किती पडतोय, लय जोरात आलाय. आणि यासाठी लंबर टाकून पण बसल्यात. लय जोरात पाऊस आलाय आता, आणि मासे पण वाढतात. आता चाललोय घरी. हे इतके मासे सापडल्यात. थोडेच लागल्यात. पोलस, चिलापी आणि एक शिंके आहे. मस्तपैकी कालवण बनवू माशाचं घरी जाऊन. चल चालू घरी. नदीवरून आलोय आता घरी. आणि या साईडला मासे सुद्धा घेतले. आणि बटाट्याची भाजी पण बनवून आहे. इकडे बटाटे कापून घेतल्या. चपाती सुद्धा बनवून आहे. पीठ सुद्धा घेतले. साईडला ताई मका सोलून घेते. मार्केटला गेलेली, मार्केटवरून आणल्या मक्याचे कणस. वगैरे इतके सोलून घेतले ते. मार्केटला गेलते मी आणि मक्याचं कणीस आणलंय. हे बघा एवढं घेतलंय सोलून. काय समंताला मक्का दिलाय आता. गावातून मक्का आणलाय खाण्यासाठी. समंताला इकडं दिलाय.
त्याच्यात काढून दिलाय समंताला, तिला हे काढता नाहीत म्हणून. आणि इकडे भात पण खाती, माशाचं कालवण आहे. अरे समंता लपली आता ती. स्वयंपाक झालाय सगळं आता. बटाट्याची भाजी झाली, ह्या साईडला माशाचं कालवण, इकडं चपात्या बनवल्या आणि भात, आणि ह्यांना वाढून सुद्धा दिलंय तिकडं. माशाचं कालवण. आणि अजून मला पण घ्यायचंय माशाचं कालवण. आम्ही जेवण घेतोय, दाखवतो तुम्हाला उद्या. उद्या काय कसा प्लॅन आहे ते बघू. आता एखाद्या वेळेस माशाला जायला लागेल, मासे मारायला. आता ते पहाडे आणलेला मासांना कांदे करायचे दाखवा खाली. दाखवाच ना तर